चला, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा जो पेपर आहे त्या पेपर मधल्या चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत तर त्याचे आन्सर की आपण बघणार आहोत. तसा चालू घडामोडीचा जो पेपर आहे बघा, त्याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत तर ते तुमच्या बेसिक सेन्स वरून पण तुम्ही डील करू शकतात. काही प्रश्न असे आहेत की जे प्रश्न आपण रुटीन चर्चेमध्ये बघितलेले आहेत. एका ऑप्शन वरून पण तुमचं उत्तर जे आहे प्रॉपरली निघतं. भारताचा आर्थिक अहवाल जो आहे बघा, पहिला प्रश्न जो आहे 86 नंबरचा, आपला जो सेट आहे तो सेट डी आहे बघा. ओके, हा सेट डी आहे आणि हा 86 नंबरचा प्रश्न आहे की भारतातले जे स्थलांतरित आहेत तर ते ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशामध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाली तर परदेशातून येणाऱ्या रिमिटन्सच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो. तर हा बेसिक आहे की जर ज्या देशामध्ये आपले लोक जात आहेत आणि तिथूनच त्यांनी जर नियंत्रित करायला सुरुवात केली तर आपण जास्त लोक जाऊ शकत नाही, तिकडून जास्त पैसे आपल्याकडे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा जो सिनारिओ आहे तो बरोबर आहे. देन जागतिक व्यापारावर भूराजकीय संरेखन आणि आर्थिक राजकारभाराचा जे आहे प्रभाव वाढतोय. तर जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्समुळे आता सध्या युद्ध जे चालू आहेत तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली व्यापारावर इम्पॅक्ट होतो. आपल्याकडची जर तुम्ही स्थिती बघितली, पेट्रोल, डिझेल, एलपीजी ते इश्यूज जे आहेत ते बघू शकतो आपण. जागतिक स्तरावर व्यापार धोरण संरक्षणवादी, प्रोटेक्शनिस्ट आणि प्रतिक्रियात्मक रिटॅलिटरी शुल्काद्वारे प्रभावित होते. आता आपण हे बघितलं की ब्रेक्झिट बघितलेलं आहे, मेड इन इंडियाचा रेफरन्स आपण बघितलेला आहे किंवा वन बेल्ट वन रोडचा रेफरन्स बघितला आहे. तर याच्यामध्ये प्रोटेक्शनिस्ट जे आहे तर तो सिनॅरिओ आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे जे आहे ही गोष्ट योग्य आहे, बरोबर आहे स्टेटमेंट की हे प्रभावित करतं त्याला. तुम्ही जर तुमची इकॉनॉमी बंद करून टाकली तर ऑब्व्हियसली जे आहे की इतर लोक तिथे एंट्री करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर जे आहे की जिओ इकॉनॉमिक घटक जे आहे ते द्विपक्षीय व्यापाराच्या महत्वाच्या नमुन्यांना घडणीत निर्णायक ठरतायत किंवा ट्रेड पॉलिसी ज्या आहेत बघा तिच्यामध्ये जिओ इकॉनॉमिकल गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क करतात. सो सर्व स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहेत बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे चाबहार बंदर जे आहे बघा, चाबहार बंदर, इराण मधलं चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तानातून वळवून थेट अफगाणिस्तानमध्ये पोहोचण्याचा मार्ग मिळतो. सो हे बरोबर आहे कारण पाकिस्तानचं ग्वादर पोर्ट आहे आणि चाबहार पोर्ट आहे, आपण ते बघतो बघा रेग्युलर मॅप मध्ये. सो इथं काय केलेलं आहे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये कराची पोर्ट असं म्हटलेलं आहे, तर हे ऍक्च्युली ग्वादर पोर्ट आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे बघा. आणि भारत पाकिस्तानला बाजूला करून डिरेक्टली अफगाणिस्तानमध्ये एंट्री करू शकतो, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. चाबहार बंदराच्या संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष उद्देशीय संस्था जी आहे बघा, स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, हे बरोबर आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये याच्यासाठी कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाहीये, हेही बरोबर आहे. कारण याच्यासाठीचा जो निधी होता $120 जे आहे मिलियन एवढा तो सगळा निधी आहे जो आपण ऑलरेडी त्यांना देऊन टाकलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की आता नव्याने काही तरतूद नाहीये. सो याचं उत्तर जे आहे बघा हा बी चुकीचा याच्यामध्ये, आणि बी तुम्हाला जे आहे इथं आहे, इथं आहे, इथं आहे. म्हणजे ग्वादर पोर्ट जरी तुम्हाला माहित असलं तर हे बाकीचे जे आहेत ते तिथं रिजेक्ट होतात इलिमिनेशननी, आणि युअर आन्सर विल बी ACD. म्हणजे खरं तर तुमचं उत्तर इथूनच डील होतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा प्रश्न, चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जोस अँटोनियो कास्टरिस जे आहे बघा. सो हे जे आहे चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष. देन सुरेश कलमाडी जे आहे त्यांचं निधन झालं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न आहे की आशियाई ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी किती ते किती कालावधीसाठी जे आहे भूषवलेलं आहे, 2000 ते 2013, एक मोठा कालावधी जो आहे ते अध्यक्ष होते इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे तर राष्ट्रीय संस्थानात्मक क्रमवारी आराखडा NIRF जे आहे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, तर आपल्या इथल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला ते रँक देतात आणि याची सुरुवात 2020 मधून आहे, 2015 मध्ये जे आहे झाली होती, 16 पासून मग रँकिंग यायला लागल्या. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे बी जिथं जिथं आहे तो जर बाजूला काढला तर मग तुमचं उत्तर आलं ACD. 5 निकष मध्ये आहेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये जे आहे मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा. आता तुम्हाला मी शिकवताना पण बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे की पहिली जी भाषा आहे ती तमिळ आहे आणि त्याच्यानंतर संस्कृतचा 2 नंबर येतो बघा, 2004-2005 असं हे आहे. आपल्याला वाटू शकतं संस्कृत पहिली आहे पण संस्कृतचा क्रमांक दुसरा आहे आणि त्यामुळे जे आहे इथं तुम्हाला क्रमवारीमध्ये E एकाच ठिकाणी आहे. सो आन्सर इज 4. म्हणजे बघा हे प्रश्न असे आहेत की तुम्हाला प्रत्येकाचं वर्ष माहित असण्याचा संबंधच येत नाही. तुम्हाला जर पहिलं प्रॉपर माहित असेल तर इथं विषय संपला आपला. सो ही 2004 आहे, हे 2005 आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे तेलुगू 2008 मध्ये आहे,
2014 ओडी आहे आणि आता 2024 मध्ये पाली त्याच्याबरोबर मराठी पण आलेली आहे. देन नेक्स्ट वन, धनधान्य कृषी योजना आपण बघितलेली होती, 16 जुलै 2025 ला सुरू झालेली आहे, बरोबर आहे बघा. हिच्यामध्ये जे काही लो प्रोडक्टिव्हिटी, लो क्रॉपिंग इंटेन्सिटी किंवा लेस क्रेडिट डिस्बर्समेंट असणारे 100 जिल्हे आहेत, त्याचं पण काम त्यांना जे आहे निवडून तिथं काम होणार आहे. आणि हिच्यामध्ये तिसरा जो स्टेटमेंट आहे की हिच्यामध्ये 3 टायर सिस्टीम आहे, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल लेवल असं ते काम होणार आहे. तिच्यामुळे उत्तर जे आहे ए अँड बी. ओके, हे आपण तिथेही बघितलं होतं, PIB ची डायग्राम तुम्हाला दाखवली होती बघा, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल. त्यानंतर पुढचा सिनेरिओ, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जे आहे तो जागतिक बँकेद्वारे प्रकाशित होते, चुकीचा बघा. आता हा जो आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हा तुम्हाला UPSC प्री मध्ये पण विचारलेला होता आणि तो इकडे पण विचारलेला आहे. आता इथं जे आहे की हे जागतिक बँक नाही करत, तर मग जागतिक बँक नाही करत तर कोण करतं? तर याच्यामध्ये जे आहे 2 बॉडीज आहे, UNDP एक आहे याच्यामध्ये आणि दुसरं जे आहे ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अशी दुसरी बॉडी आहे. सो या 2 बॉडी त्याला घेऊन येतात. आता याच्यामध्ये 2025चा जो अहवाल आहे, मग आता ए तुमचं गेलं बघा, इलिमिनेशननी ह्या गोष्टी गेल्या. ओके, म्हणजे हा UPSC MPSC मधला एक फरक जो आहे की तिकडे तुम्हाला इलिमिनेशनला स्कोप ठेवला नाही, पण तो MPSC मध्ये ते प्रेशर रिलीज होऊन जातं. त्याच्यानंतर दुसरा जो आहे बघा की हे डी नंबर जे होतं की दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर दक्षिण आशियात वाढलंय, तर ते ऍक्च्युली कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे डी पण चुकीचा आहे. आन्सर इज बी अँड सी, ही दारिद्र्य, हवामान बदल याच्यातला संबंध आणि 4 हवामानाचे धोके जे आहेत. सो बी अँड सी इज द आन्सर. देन 94 नंबरचा प्रश्न बघा, 7वा वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 ला संपण्यापूर्वी 8वा वेतन आयोग स्थापन कोणी केलेला आहे? तर आन्सर इज आसाम. सो आन्सर जे आहे आसाम आहे बघा, याच्यामध्ये आसामने हे केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 95 नंबरचा प्रश्न आहे, वेगवेगळे जे आपण हे घेतो, समजा वेगवेगळ्या परिषदा वगैरे असतात त्याचे व्हेन्यू वगैरे विचारले जातात बघा. सो राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस जी आहे 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश, तर हे 2025 आहे, 26 नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि याची जी थीम आहे आरोग्य कल्याणासाठी परिसंस्था, तर हे बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं जे आहे ब योग्य आहे आणि अ अयोग्य आहे. त्यानंतर 96, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा जिल्हा जो आहे तो कुठला आहे? कुशावती. एन्शियंट रिव्हरचं नाव घेऊन त्यांनी जो आहे तिसरा प्रस्तावित केलेला जिल्हा कुशावती आहे. आता नोबेल पुरस्कार पण आपण बघितले होते, नोबेल पुरस्कारामध्ये जे आहे जोड्या लावा असा प्रश्न आलाय बघा, आणि याच्यामध्ये मारिया कॅडिना मचाडो जे आहे व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही पद्धतीने हक्कांचा प्रसार. आता डीचं एक इथं एकाच ठिकाणी आहे, म्हणजे बाकीच्या याच्यात जरी तुम्हाला काही कन्फ्युजन झालं तर हा बेसिक जो आहे बघा हक्कांचा प्रसार आणि मारिया मचाडो. सो आन्सर इज 2. आता इथं पण काय आहे की 1चं 4 जे आहे बघा जॉन क्लार्क जे आहे इलेक्ट्रिक सर्किट वाला जो आहे, त्याच्यानंतर जे आहे बीचं जे आहे 3 आहे आणि सीचं 2 आहे. 4, 3, 2, 1 अशा याच्यानं जातं. पण तुम्हाला जे आहे की बेसिक मारिया मचाडो जरी माहित असलं तरी तुमचं काम इथं होऊन जातं, जोडी लागून जाते बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो आहे 98 नंबरचा प्रश्न जो आहे बघा 98, की नवी दिल्लीला जे आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 आयोजित झालं होतं. भारत या पदकांच्या तालिकेत पहिल्या क्रमांकावर होता आणि याच्यामध्ये सुवर्ण 75, रौप्य 69 आणि कांस्य 64. त्याच्यानंतर 99 जे आहे बघा, विज्ञान तंत्रज्ञान आधारित उपायांमध्ये लैंगिक समानता वाढवण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी कोणत्या राज्यांमध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत? तर जवळपास हे सगळे राज्य जे आहे गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, सिक्कीम जे आहे इथं ही केंद्र जी आहे स्थापन आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही हे केंद्र बघू शकता. सो वरील पैकी सर्व जे आहे बघा. ब्राझील ब्रिक चेअरशिप 2025 चे जे प्राधान्य आहे तिच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आता याच्यामध्ये ग्लोबल हेल्थचा समावेश होतो, क्लायमेट चेंजचा समावेश होतो, ट्रेड इन्व्हेस्टमेंटचा होतो, मल्टीलॅटरल सिस्टीम रिफॉर्मचा पण होतो. आता तिच्यामध्ये मात्र स्पष्टपणे प्रमोशन ऑफ विमेन इमॅन्सिपेशन हा उल्लेख नाही केलेला. आता इथं काय होऊ शकतं याच्यामध्ये जे आहे बघा की हिच्यामध्ये मग 5वी गोष्ट तिथं जी आहे ती आहे इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. ओके, सो इथं इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट असा मुद्दा तिथं आहे. सो त्याच्यामुळे काय आहे ना की इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट हा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये जर यांनी जोडलं की इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट मग महिलांसाठीच्या वगैरे वगैरे, तर मग त्या केसमध्ये जे आहे आता हे सगळे डायरेक्टली त्याच्यामध्ये उल्लेख केलेले आहेत बघा, ए, बी, डी आणि ई. तसा कुठलाही पर्याय इथं दिसत नाही. प्रमोशन ऑफ विमेन इमॅन्सिपेशन स्पष्टपणे लिहिलेलं नाहीये. त्यामुळे जे आहे आता इथं पॉसिबिलिटी जी आहे ती म्हणजे आयदर MPSCचं उत्तर A, B, C
कारण आता हा रिफॉर्म मल्टीलॅटरल सिस्टीमचा पण मुद्दा मोठा आहे, तिच्यातले हे 3-4 शब्द जे आहेत ते तिथे येतात आणि ऑल ऑफ द अबोव असं एक उत्तर येऊ शकतं समजा. ओके, आता हे एमपीएससी कुठलं उत्तर देते त्याच्यानुसार आपण बघू किंवा त्याच्यानुसार आपण आपली क्वेरी जी आहे ती रेज करू शकतो. सो हे करंट जे प्रश्न होते, इतर पण प्रश्न बघूयात. धन्यवाद.